नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन काय आहे हे आज आपण चर्चा करणार आहोत। अन्नद्रव्य झाडासाठी फार महत्त्वाची असतात। जर एखादं अन्नद्रव्य जास्त झालं तर झाडामध्ये त्याचा विपरीत परिणाम दिसतो आणि जर एखादं अन्नद्रव्य कमी झालं तरी झाडावरती त्याचा एक विपरीत परिणाम झाड दाखवत असतं। जसं आपल्यामध्ये अन्न फार महत्त्वाचं आहे तसंच झाडामध्ये पण अन्न हा महत्त्वपूर्ण घटक आहे। जसं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाही वैरी। तसंच आपल्याला काय करायचे की हे जे अन्न आहे हे अन्न किती प्रमाणामध्ये आपण आपल्याला झाडाला दिलं पाहिजे, कधी दिलं पाहिजे, किती वेळा दिलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे। जसं आपण जेवताना बघा आपला पण आहार ठरलेला असतो, किती पोळी खायची एकदा बसल्यानंतर, किती वेळाने आपण जेवायचे। जसं आजकाल जर बघितलं आपण तर बरेच लोक डाएट फॉलो करतात का, कारण की आपली जी बॉडी आहे तिचं जे काही कार्य आहे ते व्यवस्थित होण्यासाठी। तसंच आपल्या झाडाची पण एक बॉडी आहे, तिचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी तिला पण अन्नद्रव्य व्यवस्थित देणे फार महत्त्वाचं असतं। जसं आपल्याला माहिती आहे की फर्टिलायझरमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट असे 3 प्रकारचे वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत। आता प्रायमरी फर्टिलायझर्स किंवा प्रायमरी न्यूट्रिएंटमध्ये कोण कोण येतं ते म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम। हे जे 3 आहेत हे प्रायमरी आहेत। तर सेकंडरी कुठली आहेत, तर सेकंडरी आहेत ते कॅल्शियम आहेत, मॅग्नेशियम आणि सल्फर। हे जे आहेत ते आपले सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत। आणि मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये काय काय येतं, तर मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये जर बघितलं तर झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, मँगनीज आहे। हे वेगवेगळे जे आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये आहेत। झाडाला हे सगळी अन्नद्रव्य फार इम्पॉर्टंट असतात। जसं आपण बघितलं तर नायट्रोजनचं काम काय आहे, नायट्रोजन हा झाडाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचा असतो। जर तुम्ही बघितलं तर तुमच्या झाडाला नायट्रोजन जर कमी पडलं तर झाडाची वाढ खुंटते। जर झाडामध्ये नायट्रोजन एक्सेस झालं तर काय होतं, झाडामध्ये फुलांची धारणा, फळांची धारणा कमी होते, बरोबर आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर फॉस्फरस हा झाडामध्ये फार इम्पॉर्टंट आहे का, कारण झाडांमध्ये फुटवे फार मोठ्या प्रमाणामध्ये काढायला मदत करतो। झाडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग होण्यासाठी, फुलांची मात्रा वाढवण्यासाठी, उत्पादन वाढीसाठी फॉस्फरसचं काम फार मोठं आहे जर बघितलं आपण तर। त्याचबरोबर जर पोटॅशियम बघितलं तर पोटॅशियमचं काम काय आहे, तर पोटॅशियमचं काम आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाची फळांची साईज करणं, झाडाला चकाकी आणून देणं। ही सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं आहे, तर पोटॅशियमचं आहे। त्याचबरोबर पोटॅशियमचं काम एक महत्त्वाचं अजून आहे की जे म्हणजे व्हायरसला येण्यापासून आपल्या झाडामध्ये जर कोण रोखतं तर तो म्हणजे पोटॅशियम आहे। बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे, पण जेवढा माझा रिसर्च आहे, जेवढा माझा अभ्यास आहे, तर त्या अभ्यासामधून हेच निष्कर्षाला आलेले आहे की पोटॅशियम व्हायरस कंट्रोलसाठी पण फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं। नायट्रोजन हे पावसाळ्यामध्ये कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करा, कारण पावसाळ्यामध्ये नायट्रोजन असंही हवेमधलं वाढलेलं असतं, त्यामुळे झाडाला अवेलेबल फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं। त्यामुळे झाडाला एक्सेस नायट्रोजन देण्याची गरज नाही। एक्सेस नायट्रोजन झाल्यामुळे काय होतं, फुलगळ होती, आपलं जे काही फ्रूट असतं ते सडण्याचं काम होतं, ते ड्रॉपिंगचं पण काम कोण करतं, नायट्रोजनच्या एक्सेसमुळं व्हायला लागतं। न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे आहे ते न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आपलं उत्पादन वाढीसाठी आणि झाडाच्या इम्युनिटी पॉवरसाठी किंवा ज्याला आपण म्हणू की झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॉर्टंट आहे। आणि फार मोठ्या प्रकारची भूमिका बजावणारं जर कोण आहे ते म्हणजे आपलं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, आपली अन्नद्रव्य व्यवस्थापन। जसं मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की जे काही वेगवेगळी अन्नद्रव्य आहेत ते वेगवेगळे अन्नद्रव्य कसे इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे तो। आता ह्याच्यामध्ये जर आपण बघू तर मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत, तर मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये जे आपलं मँगनीज आहे, ते मँगनीजचा इम्पॉर्टन्स हा आहे की जे काही आपल्याकडं जीवाणूजन्य रोग बघा आता फार रुद्ररूप धारण करायला लागलेत। प्रत्येक प्रकारच्या पिकामध्ये जर बघितलं तर जीवाणूजन्य करपा आहे, जीवाणूजन्य मर आहे। मँगनीज जे आहे तर मँगनीज जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॉर्टंट प्ले करतो रोल, तो म्हणजे जीवाणूजन्य जेवढे रोग आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी। आता जर बघितलं तर आता ह्या अलीकडच्या काळामध्ये जीवाणूजन्य जे काही रोग आहेत ते फार रुद्ररूप धारण करतायत वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये। जसं बघितलं की आपण टोमॅटोमध्ये आहे, मिरचीमध्ये आहे,
तर अशा प्रकारच्या जीवाणूजन्य रोगांना कंट्रोल करण्यासाठी मॅंगनीज फार मोठ्या प्रकारामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचबरोबर जर बघितलं तर मॉलिब्डेनम जे आहे ते डाउनी मिल्ड्यू जर बघितलं तर द्राक्षामधला कॅन्सर आहे. जेवढे वेलवर्गीय जी पिकं आहेत त्या पिकांमध्ये डाउनी मिल्ड्यू हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाचं नुकसान करतो. ते कंट्रोल करण्यासाठी आपण मॉलिब्डेनमचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर पावडरी मिल्ड्यू, सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये पावडरी मिल्ड्यू फार मोठ्या प्रमाणामध्ये थैमान मांडतं. त्याच्यासाठी पण आपलं पोटॅशियम फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, अन्नद्रव्य आहेत, ते आपल्या झाडाला शक्ती देण्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत त्या रोगांना कंट्रोल करण्यासाठी पण काम करतं. त्यांना ताकद देतं त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोग आणि किडींबद्दल लढण्यासाठी. तर आपण आपलं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्रॉपर ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.